मनोज टू मनोज. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू अंगावरती आदळतोय. पूल करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू. यावेळेस बॅकफुटवर गेला, चेंडूला स्टीअर केला बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव घेऊन इथे मात्र स्ट्राईक चेंज करतोय फलंदाज मनोज. आता मात्र जयेश स्ट्राईकला येतोय. धावसंख्या 2 वर पोहोचते. माझ्यासोबत पुन्हा एकदा आज जोडले गेलेत आमच्या बोनकोडे गावचे उत्कृष्ट स्कोरर सुनीलजी पाटील. त्यांचं देखील स्वागत आहे. केतन चव्हाण या यूट्यूब लिंक अर्थातच क्रिक लाईव्हचे त्यांचं देखील आम्ही इथे कौतुक करतो. चांगलं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू अंगावर आदळतोय. गतीने बीट केलं. यावेळेस स्लोअर डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडू. चांगलं व्हेरिएशन मनोजच्या बॉलिंगमध्ये. यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला उचलला येतो पॉइंटच्या डोक्यावरून आणि हा चेंडू होतोय सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 6 वर पोहोचते. 6 फॉर नो लॉस. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आणि आता मात्र वेगवान चेंडू, कमाल की बॉलिंग. काही चेंडू एवढे हळूवार स्लोअर बॉल्स आणि एखादा चेंडू एवढा वेगाने जबरदस्त मिश्रण पाहायला मिळतंय गोलंदाजीमध्ये मनोजच्या. सुंदर गोलंदाजी. यावेळेस मात्र स्लोअर डिलिव्हरी, आखूट टप्प्याचा मारा आणि चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला तो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळेल आणि याबरोबरच हे पहिलं षटक संपलं. धावसंख्या बिनबाद 7. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती सन्माननीय हनुमानजी दळवी साहेब गेले 2 दिवस सातत्याने आपण पाहतोय त्यांना अथक परिश्रम घेताना या टुर्नामेंटसाठी स्वतः जातीने उपस्थित या स्पर्धेवर लक्ष ठेवून आणि त्यांचं खूप चांगलं सहकार्य, अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं केलं गेलं आहे. गावदेवी बोनकोडे 11च्या माध्यमातून स्वस्थ शरीर आयुष्य महान ही संकल्पना मास्टर प्रदीप पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन ही संकल्पना उभी केली आणि ह्या 20 वर्ष पूर्ण होत आहेत या संकल्पनेला. यावेळेस मात्र पहिला चेंडू सुंदर फटका होता, परंतु 180 डिग्री ग्राउंडमुळे या फटक्याला व्यवस्थित न्याय मिळू शकत नाही आहे. 1 डिक्लेअर धाव मिळते. धावसंख्या 8 वर पोहोचते. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय संतोष दिघा संघाकडून. दिघा आणि सारसोळी 11 यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन जोरदार फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहे. निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग संतोषची. यावेळेस मात्र पुन्हा बॅकफुटवर जाऊन फटका खेळला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय आणि डिक्लेअर मध्ये चेंडू गेलाय. एका धावेचा इशारा येतोय. 9 धावसंख्या. मनोज वैयक्तिक 3 धावावर खेळतोय आणि जयेश 4 धावावरती. षटकातला चौथा चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाज संतोष. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं होतं. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डरला पॉइंटवर आणला होता.
यावेळेस फुल केलाय, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला, झेल होऊ शकत नाहीये. चांगली गोलंदाजी, गोलंदाज संतोषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 11. यावेळेस चांगला फटका, चांगला टायमिंग या शॉटमध्ये, नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतोय. पॉइंट व्हॅल्यूच्या बाहेर चेंडू जातोय आणि हा दुसरा चौकार या इनिंग मधला. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. मनोजचा हा पहिला चौकार आहे. 9 धावावरती मनोज खेळतोय आणि जयेश खेळतोय 4 धावावरती नाबाद. अजूनही पहिली जोडी फोडण्यात यश आलं नाही आहे ते दिघा संघाला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हळुवार गतीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला पॉइंटला आणि या एका धावेने या षटकाची समाप्ती होते. 2 षटकं संपली, धावसंख्या 16. सुंदर स्कोरिंग होत आहे. माझ्या बाजूला सुनीलजी पाटील बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट आणि अनुभवी असे स्कोरर, त्यांचं चांगलं सहकार्य मिळत आहे, त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. बघूया कशा प्रकारे टार्गेट सेट करतोय. 16 धावा झाल्यात, 8 धावांची सरासरी पाहायला मिळते ती सारसोळे 11 संघाची. तर सन्माननीय साईनाथजी नाईक बोनकोडे गावचे, आमच्या बोनकोडे संघाचे पूर्वीचे एक जुने जाणते खेळाडू आणि बोनकोडे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती साईनाथजी नाईक यांचं आगमन होत आहे. त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि निश्चितच आम्हाला माहिती मिळते की पूर्वी कॅफे कंपनीचे लेदर क्रिकेटचे खेळाडू असं त्यांचा मला माहिती मिळते. पूर्वी त्यांनी लेदर क्रिकेट खेळलेलं आहे. कंपनी कुठली असो, परंतु लेदर क्रिकेट खेळ या अर्थात तुमचा अनुभव हा खूपच चांगला आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देखील नवीन क्रिकेटर्सना होऊ शकतो. मी त्यांना स्वतः क्रिकेट खेळताना पाहिलेला आहे अनेक वेळा. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, खाली राहणारा चेंडू, बीट केलेल्या चेंडूने रनआउटचा प्रयत्न होतोय. सतरावर धावसंख्या पोहोचते. यावेळेस मात्र फ्लाईट दिली होती, उचलण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बीट करण्यात यश. नाईस बॉलिंग. जयेशला मोठा फटका खेळायचा आहे, चेंडूला बॅटच्या पट्ट्यात आणायचा आहे, परंतु इथे मात्र त्याचे मनसुबे उधळून लावतोय तोच संजय. वन्स अगेन बघूया. यावेळेस पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू आहे, बाईचा इशारा येतोय अंपायर कडून. डिक्लेअर मध्ये चेंडू गेलाय. काय बॉलिंग करतोय गोलंदाज संजय. वेगवान चेंडूचा मारा, रनर जरी छोटा असला तरी चेंडू मात्र वेगवान पाहायला मिळत आहेत. आणि पायावर आलेला चेंडू अपील केलं गेलंय, हलकस अपील, परंतु लेग बाईचा इशारा येतोय पुन्हा एकदा अंपायर्स कडून. सुपर बॉलिंग, सुंदर गोलंदाजी गोलंदाज संजयची. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा दिल्या आहेत त्या संजयने. 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले.
यावेळेस चेंडू बॅटच्या वर लागतोय, चेंडू हवेत आहे, प्रयत्न होतोय झेलचा, परंतु झेल मात्र होत नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. या दरम्यान 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या आणि 2 धावांनी स्कोर 21 वर पोहोचतोय. 21. शेवटचा बॉल, 5 ओव्हरची मॅच आहे आणि तिसरं षटक चालू आहे. शेवटचा बॉल, पुन्हा जयेश सामना करेल. लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केला चेंडूला, चांगल्या टायमिंग शॉट मध्ये आहे. चेंडू कावो कॉर्नरला, थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा उठवला. एका धावेला 2 धावांमध्ये रूपांतरित केलंय आणि याबरोबरच हे षटक संपलं. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 23, बिनबाद 23 अशी धावसंख्या. चला, विनंती आहे की गेम फास्ट करा. 2 ओव्हरच्या मध्ये जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला अजून बरेच सामने बाकी आहेत. 7 सामने बाकी अजून. चौथं षटक घेऊन गोलंदाज समीर, स्ट्राईक वरती फलंदाज. जयेश स्ट्राईकला. पहिला चेंडू, हा बॉल इथे मात्र पुल केलाय. 1 बाउन्स, चेंडू जातोय ककाशी मारेच्या बाहेर आणि चेंडू सेवारेच्या बाहेर. चौकार. जजमेंट चुकला फिल्डरचा आणि निश्चितच फिल्डरला गोंधळात टाकणारा हा फटका. पुढे जाऊन कॅच घ्यावा का 1 बाउन्स चेंडू फील्ड करावा या प्रयत्नामध्ये. 5 चेंडू डॉट खेळल्यानंतर चौका लागतोय तो जयाच्या बॅटमधून. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. 27. यावेळेस वेगवान चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा. वाईड +1. एकूण 2 धावा मिळणार आहेत त्या सारसोळे 11 संघाला. 29 वर धावसंख्या पोहोचते. यावेळेस स्क्वेअर कट केलाय. चांगला टायमिंग शॉट. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी 31 वर धावसंख्या पोहोचते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस गुडलँड स्पॉट वरती चेंडू टाकला. चेंडू पूल केला. दुसरी धाव रिस्की ठरेल. कॉम्बिनेशन चुकलाय आणि फलंदाज बाद. मनोज तंबूत परतला. पहिला विकेट रनआउटच्या रूपामध्ये. वैयक्तिक 15 धावा काढून तंबूत परतलाय तो मनोज. जयेश 11 धावावरती नाबाद खेळतोय. नवीन बॅटर येतोय गणेश.
3 चेंडू शिल्लक या ओव्हरमधले अजूनही. शेन वॉनची स्टाईल पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये समीर कडून. आपण पाहिलं असेल शेन वॉनला गोलंदाजी करताना अगदी तशीच स्टाईल गोलंदाजीची समीरची. गणेश स्ट्राईकला येतोय. बघूया प्रथमच सामना करताना दिसेल तो गोलंदाज समीरचा. इथे मात्र सुंदर फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहे. झेल सुटला. जीवदान मिळतंय आणि एक धाव देखील मिळते ती गणेशला. धावसंख्या 34 वर. थोडीशी संत धावसंख्या दिसते. मोठं टार्गेट ठेवायचा प्रयत्न करावा लागेल तो सारसोळ 11 संघाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. इथे मात्र सुंदर चेंडू. यॉर्करचा मारा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चेंडू तटवला मिडॉनच्या दिशेने आणि याबरोबरच हे पहिलं षटक संपलं. एका धावेने धावसंख्या 35 वरती 4 ओव्हरच्या नंतर. 9 पेक्षा पण थोडी कमी अशी सरासरी 8:45ची सरासरी पाहायला मिळते ती सारसोळ 11 संघाची. या षटकामध्ये मात्र 12 धावा निघाल्यात. बरोबर आहे. अंतिम षटक घेऊन गोलंदाज विनोद. लांबलचक रनअप आहे. बघूया वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट. कट केल्या चेंडूला सरळ फिल्डरच्या हातामध्ये. धाव चोरण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण होते. स्ट्राईक चेंज केलाय. स्ट्राईक दिलाय तो गणेशला. 36 वर धावसंख्या. बघूया 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. कशा प्रकारे आक्रमण करतोय सारसोळे संघ. हो 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 सुपर ट्रिमेंडस ओव्हर द डीप मिड विकेट. मॅक्झिमम षटकार. खणखणीत षटकार. बॅटच्या मधोमध हा चेंडू पूल केलाय. 42 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. हो पुन्हा चेंडू उचललाय. यावेळेस बघूया झेल होतोय का. आणि सुंदर झेल सीमारेषेवरती पाहायला मिळतोय. बाद. सन्मान्य श्री श्यामकांत देसले यांचं इथे आगमन होतंय. आमच्या या व्यासपीठावरती या वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. सन्माननीय
हनुमानजी दळी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. आपण इथे आलात आणि आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली यासाठी खूप खूप धन्यवाद. नवीन बॅटर मिथून आणि हा फटका बॅटला लागून उंच उडतोय चेंडू यष्टांच्या मागे जातोय फॉरवर्ड शॉट लेगला आणि डिक्लेअर मध्ये एक धाव 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचते 43. बघूया मिथूनला पाठवलं गेलंय 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून तिथून कुठेही चौकार षटकार खेचायचा आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका नो चान्स फॉर एनी फिल्डर षटकार. धाव संख्या 49 49. यावेळेस चेंडू हुक केलाय परंतु फायनल क्षेत्रामध्ये डिक्लेअर मध्ये आणि याबरोबरच ही इनिंग संपली. धाव संख्या झाली 50. अर्धशतक पूर्ण झालं. 51 धावांचं टार्गेट दिघा संघासमोर. सानपाडा 11 आणि बेलापूर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. आमचे बोनकोडे गावचे सर्वांचे लाडके माजी नगरसेवक आदरणीय श्री लीलाधरजी नाईक साहेब यांचं इथे आगमन झाले आहे. त्यांचं पुन्हा एकदा आज आम्ही या वनमंत्री चषक 2026 मध्ये बोनकोडे गावच्या या स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदानावरती हे सामने सुरू आहेत. ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. चला खेळ लवकर सुरू करा. सामने उशीर झालेले आपल्या आज बरेच सामने शिल्लक आहेत. स्वस्थ शरीर आयुष्य महान ही संकल्पना आणि या संकल्पनेच्या माध्यमातून 40 प्लस क्रिकेटचे हे सामने ही स्पर्धा तर आमच्या इथे आगमन होत आहे. बोनकोडे गावचे एक समाजसेवक सन्माननीय श्री वैभवजी पाटील यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं या वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. सारसोळे संघ तुमचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे. कोण नाही का? प्रॅक्टिस करायचं तर सिमेंटच्या बेचवरती करायचे.
सानपाडा 11 संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर बेलापूर संघाचे देखील कर्णधार आलेले आहेत. दोघांचंही स्वागत आहे. चला लवकर खेळ सुरू करा. पंचांना विनंती आहे की मॅच लवकर स्पीडअप करावी. आपण उशीर होत आहे. बरेच सामने शिल्लक आहेत. 1 2 3 4 5 6 अजून आहेत. हा सामना सोडल्यास अजूनही 6 सामने शिल्लक आहेत. कृपा करून आपण लवकर खेळ सुरू करावा. विनंती आहे सर्व संघांना आम्हाला सहकार्य करावं. बॉलर्स नेम रवी. तर आमच्या इथे काही वेळापूर्वीच आगमन झालंय आमच्या बोनकोडे गावचे वैभव पाटील यांचा सन्मान केला जाईल. बोनकोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहन देणारे वैभवजी पाटील यांचा सन्मान शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय हनुमंतजी दळवी साहेब यांच्या हस्ते केला जातोय. आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. तसेच सानपाडा गावचे सन्माननीय दिलीपजी मडवी यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. सानपाडा संघासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे झटणारे दिलीपजी मडवी एक उत्तुंग व्यक्तिमत्व सानपाडा गावचं. त्यांचा सन्मान इथे हनुमंतजी दळवे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तसेच साईनाथजी नाईक यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. झाला ओके. तर वळतोय सामन्याकडे. आतापर्यंत चेंडू झालेत एक चेंडू झालेला आहे. धावसंख्या 3. टॉस केला जाईल. सानपाडा आणि बेलापूर 11 सानपाडा 11 आणि बेलापूर यांच्यामध्ये. यावेळेस ब्लॉकर मधला चेंडू सुंदर चेंडू तितकाच चांगला फटका होता परंतु फिल्डिंग देखील चांगली. एक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय. धावसंख्या 4 सानपाडा 11 आणि बेलापूर यांच्यामध्ये टॉस केला जातोय. सन्माननीय शशिकांत देसले यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. श्यामकांत देसले यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. बघूया टॉस का बॉस कोण होतोय. हात वर करायचा ज्याने टॉस जिंकला त्यांनी. बेलापूर संघाने टॉस जिंकलाय. रवी इथे मात्र वाद होतोय. कॉट बिहाइंड आणि पहिलं षटक आतापर्यंत टाकलंय. गोलंदाजी देखील रवीच आहे. 4 चेंडू टाकलेत.
4 धावा दिल्यात आणि 5 धावा दिल्यात आणि एक विकेट देखील घेण्यात यश मिळाले. चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत रवीने. नवीन बॅटर अरुण येतोय. एकावन्न धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा विचार करता आक्रमण करण्याची आवश्यकता दिघा संघाला. अरुण बघूया कशा प्रकारे सामना करतोय रवीचा या ओव्हर मधला 5वा चेंडू. धावसंख्या या एका धावेने 6 वर पोहोचते. स्ट्राईक वरती आलाय तो आता मात्र समीर. लास्ट बॉल. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये सुंदर गोलंदाजी सटीक गोलंदाजी करताना दिसतोय तो रवी. जास्तीत जास्त यॉर्करचा मारा पाहायला मिळतोय आणि याबरोबरच हे षटक संपलं. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 7. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष. प्रति ओव्हर 10 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता. किमान 10 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये काढायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चोवीस चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. बॉलर कोण आहे? गोलंदाज पद्माकर षटक क्रमांक 2 घेऊन. बघूया जर विचार केला आपण दिघा संघाचा तर आक्रमण करावं लागेल. टार्गेट मोठं आहे 51 धावांचं. आतापर्यंत धावसंख्या 7 पहिल्या ओव्हर नंतर. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू घेऊन पद्माकर तयार. स्ट्राईक वरती समीर तयार. पुढचा चेंडू स्ट्राईक वरती अरुण. चेंडूला खणून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेटला. पुन्हा एकदा एकच धाव परंतु एकेरी दुहेरी धावाने इथे मात्र विजय मिळणार नाही. तो दिघा संघाला मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार पाहिजेत. गोलंदाजी मात्र टिचून करतोय सारसोळे संघ. यावेळेस स्टेप आउट झालाय. चेंडूला उचललाय वाईडिश लावला. हा अप्रतिम असा षटकार. धावसंख्या 15 वर बसते. आता मात्र आपले पत्ते ओपन केलेत ते दिघा संघाने. बघूया सारसोळे संघ कशा प्रकारे आपली ही धावसंख्या आहे डिफेंड करतोय. 51 धावांचं टार्गेट दिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका. चांगला टायमिंग या शॉट मध्ये. बघूया पंचांकडनं काय इशारा येतोय.
आणि हा चौकार. चेंडू सीमारेषे बाहेर गेला होता. विकास जुना बॉल द्या. अंपायर एकूण किती धावा आहेत? चला फिल्डिंग लावा लवकर. सारसोळी संघ. अंपायर डिसिजन चौकार. ओके. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं. थोडीशी चेंडूला उंची दिली आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला तो समीरने, परंतु निर्धाव चेंडू निघतोय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला पद्माकरच्या. धाव संख्या आहे 19. एक चेंडू शिल्लक आहे शेवटचा. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौकार आणि डॉट, आणि आता शेवटचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू, थोडासा खाली राहणारा चेंडू आणि निर्धाव चेंडू निघतोय. षटक संपलं. 2 ओव्हर नंतर धाव संख्या 19. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज. बॉलर्स नेम काय नाव? गणेश. गणेश. ओके. गणेश. बघूया. ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा निघाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं ते समीरने आणि 12 धावा या षटकामध्ये कुठल्या. बघूया
तिसरा षटक गणेश कशा प्रकारे करतोय गोलंदाजी. स्ट्राईक वर अरुण. चला गेम फास्ट करा, जास्त वेळ घेऊ नका, सामन्याला उशीर होतोय. चला गेम स्पीडअप करा. ओव्हर झालेत ना, 2 ओव्हर झालेले आहेत. नवीन ओव्हर अजून पहिला बॉल टाकायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, उशीर होतोय. 1 वाजून गेलाय. यावेळेस चेंडू उचलण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन जातोय, तो शॉर्ट स्क्वेअर लागला. एका धावेने स्कोर 20 वर पोहोचतोय. 20. यावेळेस सामना करेल तो समीर. फुलटॉस, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते ती समीरला. धाव संख्या 21 वर पोहोचते. 21. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक या ओव्हर मधले. अरुण तयार. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय गणेशला. पंधरा चेंडू आणि 30 धावा. फटका उचललाय, बघूया. चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. चांगली फिल्डिंग होते. दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळतंय अरुणला. 23 वर धाव संख्या पोहोचते. आता मात्र 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. प्रत्येक बॉलला 2 धावा काढायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी दिघा संघाला. यावेळेस वेगवान चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर चेंडूवर येतोय, चेंडू फेक होतोय. एकच धाव. 24 वर धाव संख्या पोहोचते. आणि लास्ट बॉल या ओव्हर मधला. फक्त 5 धावा आतापर्यंत दिल्यात या ओव्हर मध्ये. 5 चेंडू मध्ये गणेशने. इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि रनआउट इथे व्हावं लागेल ते समीरला. तीन ओव्हर नंतर धावसंख्या 25 आणि आता मात्र उरलेल्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. धावसंख्या 25, 12 चेंडू 26 धावांची गरज. 12 गेंदे 26 रन. गेंदबाज शिवा, पारी का चौथा ओव्हर लेकर. गेंदबाज कौन है, बॉलर कौन है? मिथुन.
मिथुन, ओके। गेंदबाज मिथुन पारी का चौथा ओवर लेकर 12 गेंदे और 26 रनों की दरकार। सामने बल्लेबाज शिवा। ये गेंद तेज गेंद, बहुत ही अच्छी गेंद, बीट हुई इस गेंद पर। रनआउट का प्रयास, डायरेक्ट थ्रो किया, ओवर थ्रो का रन मिलेगा और 2 रन यहां पर पूरे किए। क्या कमाल की गेंद डाली थी गेंदबाज मिथुन ने, तेज गेंद गुडलैंड स्पॉट पर। इस गेंद को समझ नहीं पाए थे बल्लेबाज शिवा और 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 पर। अब चाहिए जीतने के लिए अभी भी 24 रन, 11 गेंदे और 24 रन। फिर एक बार शिवा तैयार, ये गेंद उठाकर खेला है बल्ले के बीचों बीच, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। बहुत अच्छी फील्डिंग वहां पर, 2 रन लेने का प्रयास हुआ और 2 रन पूरे किए। एक लाजवाब शॉट था लेकिन 6 रन में तब्दील नहीं हो पाया और 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर 29 पर। अभी भी 23 रनों की, एक 22 रनों की आवश्यकता जीतने के लिए। 10 गेंदे और 22 रन। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद, तेज गेंद, बाउंसर का प्रयास किया था, आगे आकर खेलने का प्रयास था बल्लेबाज शिवा का, लेकिन सफल नहीं हो पाए और रन लेने की कोई गुंजाइश नहीं। 9 गेंदे 22 रन। फुल टॉस गेंद, पहला रन तेजी के साथ लिया, दूसरा रन लेने की कोशिश और डेंजर इन पर बल्लेबाज शिवा। यहां पर करीबी मामला लेकिन अंपायर का निर्णय नॉट आउट। स्कोर पहुंचता हुआ 31 पर। अब चाहिए अभी भी 20 रन, 8 गेंदे और 20 रन। ये गेंद फिर एक बार खेला, इस बार स्क्वायर लेग की तरफ, लेकिन कैच नहीं लपक पाए और केवल एक ही रन। इस बार अच्छा मौका था विकेट लेने का। स्कोर 32 पर। अब चाहिए 19 रन, 7 गेंदे 19 रन। ओवर की आखिरी गेंद, गेंदबाज मिथुन की। अभी तक अच्छी सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी की है मिथुन ने। कोई बड़ा शॉट है अभी तक नहीं दिया, कोई चौका या छक्का अभी तक नहीं शामिल। आखिरी गेंद, इस बार फिर एक बार उठाया स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है वहां पर। मिड विकेट से दौड़कर फील्डर आते हुए और अच्छी फील्डिंग, अच्छी रनिंग विद द विकेट। 2 रन के साथ ओवर की समाप्ति। 34 पर रन संख्या 34। अब चाहिए 17 रन जीतने के लिए। 6 गेंदे 17 रन। चला लवकर करा, जास्त वेळ घेऊ नका, 2 ओव्हरच्या मध्ये जास्त वेळ घेऊ नका. विनंती आहे, आपण मॅच स्पीडअप करायची आहे, बऱ्याच सामने शिल्लक आहेत.
पारी का आखिरी ओवर लेकर गेंदबाज शशि तांडेल और स्ट्राइक पर बल्लेबाज शिवा। छह गेंदे 17 रन। पहली गेंद तेज गेंद, यॉर्कर का प्रयास पूरी तरह से इस यॉर्कर में सफल होते हुए रन लेने की कोई गुंजाइश नहीं। बल्ला जरूर घुमाया था बल्लेबाज शिवा ने, लेकिन कोई कांटेक्ट नहीं। अब 5 गेंदें बची है, 5 गेंदें और 17 रन चाहिए। बड़े शॉट चाहिए इस मैच को जीतने के लिए। इस बार लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल, अतिरिक्त 1 रन मिलेगा और 1 रन के साथ स्कोर अब 35 पर। अब चाहिए 16 रन, 5 गेंदे 16 रन। इस बार फिर एक बार ब्लॉक हॉल में गेंद, सटीक गेंदबाजी करते हुए, काफी तेज तरार गेंदबाजी शशि तांडेल की। 1 रन जरूर मिला, लेकिन 1 रन के साथ स्कोर बढ़कर 36 पर। अब 15 रन चाहिए 4 गेंदों में। 4 गेंदे 15 रन। कुछ भी हो सकता है क्रिकेट में, 1-2 बड़े शॉट यहां पर मैच में परिवर्तन कर सकते हैं। इस बार गेंद की फ्लाइट लेने की कोशिश, लेकिन बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई शॉर्ट स्क्वायर लेग पर। 1 रन केवल मिलेगा बल्लेबाज अरुण को। 37 पर स्कोर। अब चाहिए अभी भी 14 रन। 3 गेंदे 14 रन। बरोबर। अब 2 छक्के चाहिए कम से कम इन 3 गेंदों में। गेंद को उठाया, 1 बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर, 4 रन के लिए। अब चाहिए 2 गेंदों में 10 रन। 2 गेंदे 10 रनों की दरकार। क्या इस मैच को जीत सकते हैं दीघा 40+? चांस जरूर है। क्रिकेट में कुछ भी हो सकता है। जितना दबाव बल्लेबाज पर, उतना ही गेंदबाज पर भी जरूर होगा। फील्डर्स भी दबाव में होंगे, क्योंकि एक गलती भारी पड़ सकती है। ये गेंद तेज तरार और कोई मौका नहीं इस बार। बड़ा शॉट खेलने की कोशिश, बैट और बॉल का कोई कांटेक्ट नहीं। और अब 10 रन 1 गेंद बची है। बेलापूर संघ, तुमचा निर्णय सांगायचा लवकरात लवकर। आणि हा फलंदाज बाद होतोय। अभिनंदन सारसोला टीम। सन्मान चिन्ह प्रदान करायचं आहे दीघा संघाला।